नमस्कार मित्र हो, आपण आलेलो आहे पोल्ट्री फार्मवर. काय मल्हार पोल्ट्री फार्म आहे. आणि ही किती पिल्लं आहे आता? 3000 सध्या पक्षी मित्र हो इथ्यात. आता 3000 जे पक्षी समजा हे पुरं इकडं बसते का? म्हणजे इतके हे किती बाय कितीच आहे? ते 30 बाय 130. 30 बाय 130 लांब. म्हणजे 3000ची वर बसते का? 3000च 3000 कॅपॅसिटी आपण 3000 घेतो. 3000. ते अशा पद्धतीनं आहे मित्र हो. हे पोल्ट्री फार्म आहे, फॉर्मचं आहे आतमध्ये. आणि आता लहान आले पक्षी म्हणजे आताच भरलेले आहे. किती दिवस झाले याला आणून? 10 दिवस. आधी 10 दिवसाची पक्षी मित्र हो. आणि खाद्य आणि त्याला आपण सगळी माहिती विचारून घेऊ त्यांना कशी पद्धतीने काय केलेलं आहे. समजा त्यांचं कंपनी संग ॲग्रीमेंट आहे मित्र हो. आणि कसं ॲग्रीमेंट कंपनीसोबत करतात बुवा ते आहे की नाही ते आपल्याला सांगतील थोडक्यात. आणि आपल्याला शेतकऱ्याला एक जोडधंदा म्हणून एक चांगला व्यवसाय आहे हा. म्हणजे फक्त आता याच्यात खर्च काय आहे की बाबा आपण शेडचा स्वतः आपल्याला खर्च करणे आहे की नाही. हां, हे तयार आपल्याला स्वतः करावं लागतं. हे असे भांडे कुंडे समजा हे गोष्टी. आणि शेतामध्ये विशेषतः म्हणजे शेत पण इकडून हे बघा इकडे शेत आहे आणि शेतामध्ये दत्त भाऊ तू कशाला आलेला आहे? पिल्लं पाला आला. तू करतो का असं? तर आपण त्यांना विचारू मित्र हो काय नेमकं आहे समजा भाऊ कसं करता येईल आपल्याला. तर म्हणजे काय सही समजायला आपण समजा खर्च केला आहे की नाही. तर हे 30 बाय 130. तर याला किती खर्च आलेला आहे? याला 7 ते 8 लाख रुपये. 7 ते 8 लाख रुपये लागत आहे. पण हे भांडे आपण घ्यायचे का कंपनी घ्यायची? आपण सगळे टेक्चर आपण स्वतः तयार करायचं. हां, बाकी ॲग्रीमेंटनुसार कंपनी रूलच्यानुसार. मग आता कंपनी आपल्याला कसं काय म्हणजे पक्षी देताना कंपनी कसं ॲग्रीमेंट करून घ्यायचं आपण तिथे इथं टेन्शन कंपनीज करून घ्यायचं. डिसी द्यायला जातो आपल्या कंपनीचा. हां, आणि आपण फीड मेडिसिन फिक्स हे आपण शेड्यूल देऊन टाकायचं. हां, आणि शेड्यूल दिल्याच्यानंतर आपल्याला एक 4-5 दिवसात बुकिंग करून जातील. येत्या 8-10 दिवसात पक्षी येऊन जातील. बाकी मग आपण नियोजन करून ठेवायचं. तिथून मग आपलं जे टाईमनुसार नाही खाद्य आपल्याला कंपनी फ्रीमध्ये देते ना. कंपनी खाद्य ते देते, पक्षी आपल्याला कंपनी देते. कंपनी ॲग्रीमेंट जसं करतो आपण हां तसं कंपनीला चलननुसार फीड मागवतो येतं. ॲप्लिकेशन कंपनीचं पूर्ण टाकलेली किटची मेडिसिनची आणि सगळ्या डाटा आपण रोज कंपनीला देत राहायचं रोज ॲप्लिकेशन. आता हे जे पक्षी आहे आपले समजा हे आता हे किती 10-15 दिवसाची आहे की नाही? 10 दिवस. तर मग हे आता कधी येतील समजा हे परत? हे अजून 20 ते 22 दिवसात 25 दिवसापर्यंत निघन समजा जातील आहे की नाही? 35 ते 40 दिवस लागते मिनिमम. 35-40 दिवस धरायची समजा. तर 40 दिवसामध्ये मग आपल्याला किती नफा एक पक्षी कंपनी आपल्याकडून म्हणजे कितीला घेते समजा? नफ्यानुसार म्हणजे ते आपल्याला जे आपल्या साईजवर डिफरन्स आहे रिझल्टवर. जसं रिझल्ट आला तसे पैसे आपले वाढत राहतात. पण तरी अंदाजे किती? अंदाजे साधारण 60-70 हजार रुपये आपल्याला प्रॉफिट 40 दिवस. 40 दिवस जसं 2 महिने जाते त्याच्यात साफसफाई करण्यात पक्षी येण्यात. हा, पण एक जे निघत समजा एक खोप काढायला आपल्याला 40 दिवस लागत समजा आहे की नाही. तर 40 दिवसामध्ये 60-70 हजार रुपये आपले होते समजा आहे की नाही. असं हरकत नाही. 50-40-50 हजार रुपये. म्हणजे आता यांना जे ढोस आहे औषधं खाद्य हे सगळी कंपनी आपल्याला फ्रीमध्ये देते आणि पक्षी पण फ्री देते. हां, मग त्या आपल्याला आपल्याकडून घेताना समजा जे काय तुमचं ठरलेलं असं एक त्यांचं कसं ते कंपनीचं जे पॉलिसी असतं पॉलिसीसारखं ॲग्रीमेंट म्हणजे काही हानी झाली. एखादा व्हायरस आला तर व्हायरसनुसार कंपनीला जे इन्शुरन्स असतं ते इन्शुरन्ससाठी ते पास करण्यासाठी त्याचं ते रोजचे रोज रिपोर्ट द्यावं लागते. आणि कंपनीचे सुपरवायझर लोक म्हणजे आपण त्याला थोडक्यात डॉक्टर येऊन 1 दिवसाला 2 दिवसाला ते व्हिजिट जात राहते. तर मग आता एक पक्षी समजा कंपनी किती पैशाला घेते समजा असं मला म्हणा आपल्याकडून का? आता सरासरी आपला 8 रुपये 20 पैसे कंपनी दिसे. त्याची साईजवर आहे. 1 किलो झाला 2.5 किलो झाला साईज जर लागली तर एक पक्षी आपलं 25 ते 30 रुपये 20च्या वर पडतो. आपण 20 रुपयाचे मिनिमम 20 रुपयाचे वर पडतो आहे की.
हे अशा पद्धतीनं मित्रांनो, हे फक्त याला काय खर्च, हे जे बनायचं आपल्याला शेड समजा, हे आपलं स्वतःचे पैशानं, पाणी आपलं, जागा आपली, आणि मग सगळं खाद्य समजा जे तर ते कंपनी आपल्याला फ्रीमध्ये देते. हे पक्षी बी फ्रीमध्ये कंपनी देते. फक्त याला आपल्याला जीव लावायचा 40 दिवसामध्ये. आणि एक पक्षी समजा 20 रुपयाला पडतं समजा, असं त्यांचं म्हणणं आहे. मिनिमम 20 रुपयाच्या पुढं जाते काही 20 रुपयाला असं. तर हे चांगला एक व्यवसाय मित्रांनो का शेतीच्या दृष्टीनं. आणि शेतामध्ये विशेषतः म्हणजे इकडं जर पाहिलं तर आपण त्यांची शेती पण आहे. म्हणजे आपण निव्वळ यालाच टाईम नाही तर आपल्याला शेती करून बी हा व्यवसाय करता येतो. तर याच्यासाठी एक शेतीला चांगला एक जोडधंदा आहे. म्हणजे आपल्याला पक्षी विकत घ्यायला नाही लागत. कंपनी पक्षी देते, खाद्य देते. फक्त आपण याची जोपासना करायची आणि 40 दिवसानंतर आपण ते कंपनीला परत द्यायची. म्हणजे असं काय नाही, ते ठरलेलं आहे त्या रेटप्रमाणे ते घेतात. आणि त्यांचं म्हणणं आहे काही मर झाली काही झालं तर समजा त्याचं बी ते डॉक्टर लोक येऊन इकडं 2 दिवसाला म्हणा 1 दिवसाआड आहे की रिपोर्ट रोज एक मर हो 2 हो काय असतं ते, तर त्याचे बी पैसे देते का ते मायनस होत चालते आपल्या ते मायनस करत. हां हां, पण इतकी मर नसन होत ना मग. तरी आता 40 दिवसात यांना जरा 2% समजा 3000 पक्षी हां तर 100, 100, 150 पर्यंत ते 7 दिवसापर्यंत मरत राहते. कारण ते चिक्स मध्ये लहान असते ना, त्यांना खायचं प्यायचं समजत नाही. पण आता याच्यातली मरणं व्हायची मग नाही, आता पण मरत लागेल. आता फक्त 7 दिवस चांगला जीव लावून आहे. काळजी घ्यायला त्याची 7 दिवसापर्यंत मरत. तर ठीक आहे, चला मित्रांनो, असा व्यवसाय आहे. तर असे शेतीला जोडधंदा केल्याशिवाय आता पर्याय नाही आहे का नाही. तरुणानं ते करायलाच पाहिजे. निव्वळ शेतीच्या भरोश्यावर तर काही खरं नाही मित्रांनो. कारण शेतीला हे असं आहे की सरकार एक टायमाला भाव देत नाही. निसर्ग बी लहरीपणा झाला आहे. कधी पाऊस पडतो, कधी काही होतं आहे. हां, हे बघा, हे बाकी शेतकरी बी तरुण शेतकरी हे बघण्यासाठी आलेले. आणि काय होतं मित्रांनो, 40 दिवसामध्ये तुम्हाला जर 60-70 हजार रुपये येत असले तर आपलं स्वतःचा व्यवसाय आहे की नाही. आपण काय पुढं कोणाची नोकर नाही. तर त्यासाठी एक चांगला व्यवसाय आहे. आणि अशा पद्धतीने आपण व्यवसाय सुरू करू शकतो. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.